त्यांच्या घरामध्ये केला जाणारा हा नाश्त्यासाठी पदार्थ आहे. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यांच्याच घरामध्ये हा नाश्त्यासाठी केला जातो. तर याला म्हणतात तुकडं. तुम्हाला माहीत नसेल तर चला मग पाहूया रेसिपी. त्यासाठी मी ते शिळ्या भाकरीचे तुकडे असं मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. आता याला आपण फ्राय करून घेणार आहे, तर म्हणजे तडका देणार आहे. तर इथं मी घेतलेले आहे कढई, आणि कढईत आता टप्प्याटप्प्याने आपण मसाले घालणार आहोत. यामध्ये घातले सुरुवातीला तेल, त्यानंतर घातलंय आपण कढीपत्ता आणि जिरे घातलेले आहे. छानपैकी परत मिक्स करून घेतलं त्याला. त्यामध्ये नंतर घातलंय अर्धा चमचा मोहरी, आणि पुन्हा मोहरी तडतडून द्यायची चांगली, आणि नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा जे आहे त्याचा त्यामध्ये घालायचं आणि परत परतून घ्यायचं, चांगला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आहे ना लसूण कांदा घेतला, बारीक कट करून घेतला, आणि त्यासुद्धा यामध्ये घातलेला आहे. तुम्ही यात ठेचून सुद्धा घेऊ शकता. आणि छानपैकी परत मिक्स करून घ्यायचं सगळं. त्यानंतर त्यात घातलेले हळद सुद्धा घालायची, आणि परत चांगलं असं ढवळून घ्यायचं. तर आपण यामध्ये घालणार आहोत मीठ घातल्यामुळे आपला कांदा जो आहे ना तो पटकन असा भाजला जायचा. मग मीठ घालायचं, परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि हिंग घातलंय चिमूटभर, बघा आधी चिमूटभरच घातलंय. आणि तिखटपणा येण्यासाठी ना माझ्या कोळसा घरगुती मसाला होता, तो यामध्ये 1.5 चमचा घातला. आणि ज्या अगोदर आपण तुकडं बारीक करून घेतलं होतं ना शिळ्या भाकरीचं, ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं. छानपैकी परतून घेतलं, आणि नंतर दाण्याचं कूड असतं ते अगदी 2 चमचे यामध्ये घातलंय, आणि परत एकदा ह्याला छानपैकी असं परतवून घेतलं. छानपैकी परतून घ्यायचं, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी शिंपडायचं, आणि परत एकदा ना असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ना आपण याच्यात चांगलं आता डेकोरेशन करण्यासाठी ना थोडीशी अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घातल्यानं अगदी छानपैकी टेस्ट येते, त्यामुळे कोथिंबीर ना ह्याच्यामध्ये घालायची. मी तर कोथिंबीर घातली, आणि गरमागरम ना याच्यावर नंतर असं गरमागरम प्लेटमध्ये घेतला, छानपैकी पंकज मांडली, आणि छानपैकी असं मस्तपैकी याच्यावर ताव आणला. गरमागरमच नाही खायचं, त्यामुळे खूप छान असं टेस्ट येते गरमागरम खायला. तर तुम्ही करता का नाही तुकडं? मला तर खूप आवडतं. मला खाऊन घेऊ फटाफट गरमागरम. चला तुम्ही पण या खायला. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करा.